हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण वर्ग 5वा स्टँडर्ड 5वेचा प्रॉब्लेम सेट 35 पाहणार आहोत। याच्यात आपल्याला विचारलेलं आहे, डिटरमाइन द वेदर द पेअर ऑफ नंबर गिवन बिलो आर को प्राईम नंबर्स। म्हणजे आपल्याला विचारलं की हे जे खालील नंबर दिले ते को प्राईम आहेत का। आता को प्राईम काय आहे काय नाही आपण ते डायरेक्ट प्रश्न करून पाहू। मग याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल पहा, मी पहिला प्रश्न घेतो। पहिल्या प्रश्नामध्ये किती आहे 22 आणि 24, 22 आणि 24। मग मी 22 चे फॅक्टर करतो, 22 चे फॅक्टर, ओके, फॅक्टर ऑफ 22। फॅक्टर ऑफ 22 म्हणजे 22 ला कशा कशाने भाग जातो पहिले पाहायचं। 22 ला 1 ने भाग जातो, 22 ला 2 च्या पाड्यात येतात, 22 11 च्या पाड्यात येतात आणि 22 कितीच्या पाड्यात येतात 22 च्या पाड्यात येतात। अजून 22 ला कशाने भाग देता येतात का, त्याचे वेगवेगळे भाग करता येतात का नाही। 1 1 चे 22 भाग होतील, 2 2 चे 11 भाग होतील, 11 11 चे 2 भाग किंवा 22 चा 1 भाग। त्याच्यानंतर आपण 24 चे फॅक्टर बघितला, फॅक्टर्स ऑफ म्हणजे 24 ला कशा कशाने भाग जातो। 24 ला कशाने जातो भाग, 1 न जातो, 2 न पण जातो, 3 न पण जातो, 4 न पण जातो, 6 8 12 आणि 24। तर पहा प्राईम नंबर म्हणजे त्याला कशानेच भाग जाऊ नये, ठीक आहे। आणि को प्राईम म्हणजे काय, ज्याचा फक्त कॉमन फॅक्टर 1 सोडून कोणता दुसरा नसायला पाहिजे, 1 सोडून दुसरा कोणताच नसायला पाहिजे, मग ते को फॅक्टर आहे। उलट आहे, कॉमन फॅक्टर नसायला पाहिजे। बघा एक सारखे नसायला पाहिजे, इथं 2 इथं 2 दोन्हीकडे आहे की नाही, फक्त हा 1 सोडला तर बाकी काहीच नसायला पाहिजे एकसारखे। कशाने दुसऱ्या संख्येने भाग जायला नाही पाहिजे, दोन्ही संख्येला एका दुसऱ्या संख्येने कशालाच नाही जायला पाहिजे। 1 सोडला मूळ संख्या, पहा मूळ संख्याने भाग जायला नाही पाहिजे। 1 ही मूळ संख्या नाहीच आहे, ठीक आहे, 1 ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही। नॉर प्राईम नॉर कंपोजिट, ओके, नॉट प्राईम नॉट कंपोजिट। तर 1 सोडून बाकी कोणत्याही संख्येने भाग गेला तर ते काय राहणार, को प्राईम राहणार नाही। तर इथं 2 न जातो भाग, ठीक आहे, एक दुसरा फॅक्टर भेटला आपल्याला 2 2, दोघांमध्ये पण 2 2 आहे। मग हे 2 को प्राईम आहेत का, आहेत म्हणायचं नाही, दोघांकडे 2 2 आहे त्याच्यामुळे दोघंही को प्राईम नाही। को प्राईम उलट राहतं, दोघांमध्ये असलं तर नाही म्हणायचं, नसलं तर हो म्हणायचं, ठीक आहे। इथं म्हणून 22 and 24 आर नॉट को प्राईम। पहा 2-4 प्रश्नामध्ये कळून जाईल तुम्हाला, 8 प्रश्न आहे त्याच्यामध्ये सगळं समजून जाईल, अवघड असं काही नाही। पहिला प्रश्न झाला, आपण दुसरा प्रश्न पाहू। दुसरा आपण 14 घेतला आणि 21 घेतले। 14 चे आपल्याला फॅक्टर विचारले तर 14 ला 1 न जातो, 2 न जातो, 14 ला 7 न जातो आणि 14 ला 14 न जातो। 21 चे पाहिले, 21 ला 1 न जातो, 3 न जातो, 7 न जातो, 21 न जातो, ठीक आहे। इथं जरी पाहिलं हा 1 सोडला, एकाला पाहायचंच नाही, एक कडे पाहायचं नाही। मग इथं पण 7 आहे, इथं पण 7 आहे की नाही, इथं पण 7 आहे, इथं पण 7। मग हे आपल्याला को प्राईम आहेत का नाही, एक सारखे असला तर को प्राईम नसतात नंबर, ठीक आहे। म्हणून 14 and 21 are not को प्राईम नंबर। त्याच्यानंतर तिसरा प्रश्न पहा। तिसऱ्या प्रश्नामध्ये 10 and 30। आता आपण 10 चे जर फॅक्टर पाहिले, 10 ला कशाने भाग जातो, 1 न जातो, 2 न जातो, 5 न जातो आणि 10 न जातो। 33 ला कशाने जातो, 1 न जातो, 3 न जातो, 11 न जातो, 33। पहा या दोघांचे मी फॅक्टर काढून घेतले। आता जर पाहिलं या दोघांमध्ये 1 जर सोडला तर इथं 2 आहे, इथं 2 नाही, इथं 5 आहे, इथं पण 5 नाही, इथं 10 आहे, इथं 10 नाही, म्हणजे याचा कोणताही फॅक्टर एकसारखा नाही। म्हणून हे काय झाले, को फॅक्टर आहेत, ठीक आहे। हे जोडी 10 आणि 33 को फॅक्टर आहेत, सॉरी को प्राईम आहे,
ह्याच्या दोघाचा एकही जो फॅक्टर आहे कॉमन नाही आहे, त्याच्यामुळे हे को फॅक्टर आहे, को प्राईम आहे, सॉरी को प्राईम. म्हणून 10 and 33 आर को प्राईम नंबर, को प्राईम नंबर. कळालं का तुम्हाला काय आहे? बघा याला एक ना तर प्रत्येकाला जातो, एक सोडून दुसऱ्या संख्या आहे का इथं पहा, इथं आहे, इथं 7 7, त्याच्यामुळे ते को प्राईम नाही, एकसारखे नसायला पाहिजे. इथं कोणी एकूण एकाचा एकासारखं नाही पाहिजे, ते को प्राईम म्हणतात त्याला. त्याच्यानंतर आपण पुढचं पाहू. पुढचं जर पाहिलं नंबर 4चं 11 आणि 30. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर एखाद्या संख्येमध्ये एक प्राईम नंबर असेल म्हणजे मूळ संख्या असेल तर ते दुसरी संख्या को प्राईम 100% असते. ठीक आहे, मी काय म्हणलो, एक जर संख्या को प्राईम असेल, सॉरी प्राईम नंबर असेल तर दुसरी संख्या काही असू द्या, ते दोघं काय राहतात, एकूण एकाला काय राहतात, को प्राईम राहतात. इथं एक नंबर 11 आहे की नाही, 11चे जवळ अवयव काढले, 11चे अवयव कोणतेच नाही, 1 आणि 11 भाग जाते कारण प्राईम नंबर आहे. 30चे अवयव किती पण असू द्या पहा, 30चे अवयव काय, 1 न जाते, 2 न जाते, 3 न जाते, 5 न, 6 न, 6च्या पण पाड्यात येतात, 10 न जाते, 15 न जाते आणि 30 न जाते. हे की नाही, पहा इथं एक जर सोडला, हा एक सोडला, बाकी कोणता एक सारखं दिसायला का नाही. इथं 11 आहे तर याला क्वेश्चन 11 न भाग जाते का नाही, म्हणून हे दोन्ही पण काय झालं, को प्राईम. म्हणून 11 and 30 आर को प्राईम नंबर, को प्राईम नंबर्स. ठीक आहे, अतिशय सोपा आहे. आपण 5वा पाहू त्याच्यानंतरचा. त्याचा पुढचा आपला 5वा प्रश्न आहे. 5 आणि 7 हे आपल्याला पाहायचे. तर 5चे फॅक्टर पाहिले आपण, 5 ला कशा कशाने भाग जातो, 1 न जातो, 5 न जातो. 7 ला कशा कशाने जातो, 1 न जातो आणि 7 न जातो. आता मला सांगायचं की या दोघांमध्ये एक जर सोडला तर बाकी एकसारखे कोणतेही अवयव आहेत का, कोणतेही फॅक्टर आहेत का, नाही. ठीक आहे, त्याच्यामुळं हे काय झाले पहा, एक सोडला तर बाकी एकसारखे काहीच नाही, म्हणून 5 and 7 आर को प्राईम नंबर, को प्राईम नंबर. को प्राईम म्हणजे त्याचा वन फॅक्टर सोडला तर बाकी कोणताही कॉमन पाहिजे नाही, कॉमन पाहिजे नाही, म्हणजे तर कोणताही कॉमन नाही, त्याच्यामुळे ते को प्राईम आहे. त्याच्यानंतर आपण 15चे आपण अवयव काढू. 15चे अवयव काढले तर 15ला कशा कशाने भाग जातो, 1 न जातो, 3 न जातो, 5 न जातो आणि 15 न जातो. आणि 16चे फॅक्टर केले, 16ला 1 न जातो, 2 न जातो, 4 न जातो, 8 न जातो आणि 16 न भाग जातो. हा आता एक सोडला, बाकी सगळ्या मूळ संख्या आहे की नाही, सॉरी मूळ संख्या नाही. ठीक आहे, एक सोडला तर बाकी क्वेश्चनच भाग एक सारखे आहे का भागायचे. इथं 3 आहे, इथं 3 नाही, इथं 5 आहे, इथं पण 5 नाही, इथं 15 आहे, इथं 15 नाही. हे को फॅक्टर आहेत की नाही, को प्राईम आहेत की नाही, हे को प्राईम आहेत, कारण इथे काय आहे की एकही मिळतं जुळतं भेटत नाही. म्हणून 15, 15 and 16 आर को प्राईम नंबर, को प्राईम नंबर. ठीक आहे, म्हणजे ज्याचा एकही अवयव कॉमन नाही त्याला आपण काय म्हणतो, को प्राईम नंबर असं म्हणतो. आता इथे पहा, शेवटचा प्रश्न 7वा प्रश्न इथे आहे. पण 50 and 52, 50चे जर फॅक्टर केले आपण, 50ला कशा कशाने भाग जाऊ शकतो, 50ला 1 न जाऊ शकतो, 50ला 2 न भाग जाऊ शकतो, 50ला 5 न जातो, 10 न पण भाग जातो, 25 न डिवाइड होऊ शकतो आणि 50 न पण डिवाइड होऊ शकतं. ठीक आहे, तसं 52चं जर पाहिलं, 1 न तर सगळ्याला जातो, 2 न जाईल, 13 न जातो, 13च्या टेबलमध्ये येते, 26 न जातं, 26च्या टेबलमध्ये येते, अजून कशाने जातं, 4 न पण जातो, 4 न. ठीक आहे, 4 न डिवाइड करून जर भाग जातं पूर्णपणे भाग आणि 52 न. आता इथं पाहिलं, इथं हा एक सोडला तर बाकी इथं पण 2 आहेत, इथं पण 2 आहेत. ठीक आहे, मग हे को प्राईम आहेत का, हे दोन्ही नंबर को प्राईम नाही. म्हणून 50, 52 आर नॉट को प्राईम.
ठीक आहे. आता आपला शेवटचा जो प्रश्न राहिला 17 आणि 18. आठवा प्रश्न 17 आणि 18 हा कोप्राईम आहे का? तुम्ही स्वतः उत्तर करायचं आणि मला कमेंट बॉक्समध्ये जर समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर लिहायचं. आर कोप्राईम नंबर्स 17 and 18 किंवा आर नॉट कोप्राईम नंबर. हे तुम्हाला उत्तर करा. मला काय करायचं समजलं असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर करून पाठवायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यावर माझे येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला ऑटोमॅटिकली भेटून जातील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.